नमस्कार, मी समाज प्रबोधनकारी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण अनिकेत महाराज झुरे. तर आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक समाजासमोर असा एक चेहरा समाजासमोर आणणार आहोत की जे नेहमी समाजामध्ये पडद्याच्या मागून कार्य करतात. असे डोंगरदऱ्या वस्त्यांमध्ये जे शाळा असो, रस्ते असो किंवा लाईट असो, अशा सुविधा जे समाजापर्यंत पोहोचवत आहेत, असे सर्वांचे लाडके थोर समाजसेवक, ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री अशोकजी जंगले सर आज आपल्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम सर रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आत्ता आपला सरांचा परिचय झाला. अशोकजी जंगले सर आज आपल्यासोबत आहेत, नवीन चेहरा आपल्यासोबत आहे. तर आज सरांची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचं कार्य जाणून घेणार आहोत आणि ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर सर, तुमचा पहिला प्रश्न असा असेल, सर आपण समाजसेवा का व कशाकरिता करता? काय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी स्वतः पुढे आलेलो आहे आणि परिस्थिती प्रतिकूल असते म्हणजे त्याचे परिणाम काय होतात ते मी स्वतः पाहिलेले आहेत, भोगलेले आहेत. आणि असा जो समाज आहे आपला, संपूर्ण दऱ्याखोऱ्यात वसलेला आदिवासी आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, अनेक समाज असे सगळे मागे राहिलेले आहेत की जे आर्थिक परिस्थिती रंजले गांजलेले आहेत. मग त्यांच्या त्या परिस्थितीला कुठेतरी सपोर्ट देऊन आपण थोडाफार हातभार लावून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आजपर्यंत प्रयत्न करतात. सर, समाजसेवा हा विषय आणि समाजसेवा तुम्ही कधीपासून करता? ही समाजसेवा जी मी रायगड पासून जी सुरुवात केलेली आहे ते 1985 पासून सुरू केलेली आहे. म्हणजे आता जवळ 39 वर्ष, 40 वर्ष होत आलेली आहेत जवळ. 40 वर्ष. तर सर, तुम्ही एवढं मोठं तुमचं कार्य असून सुद्धा ते पडद्या मागून करता, म्हणजे मला लोकांनी मानावं किंवा मला आमदार खासदार असे या लोकांपर्यंत पोहोचावं असं न करता तुम्ही पडद्या मागून कार्य करता. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी सुरुवातीला जेव्हा हे काम करत होतो तर मला माझे जे ह्या सामाजिक कार्यामध्ये माझे जे गुरु होते ते त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि तुषार पितळे म्हणून माझे जे सामाजिक आणि रामभाऊ आखाडे यांचे जे माझ्यावरती संस्कार झाले ते संस्कार असेच होते की प्रसिद्धी माध्यम जास्त घेतलं तर मग ते समाजकार्य होऊ शकत नाही, कारण त्या समाजकार्याला शत्रू तयार होतात आणि मग ते आपलं समाजकार्य सक्सेस होत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही. फक्त आपल्याला प्रसिद्धी मिळते आणि आपण पुढे जातो, समाज तिथेच राहतो. म्हणजे सर, कोणत्या हेतूने? कुठेही समजा आता एक आपण शाळा बांधतोय एखाद्या दुर्गम भागामध्ये, की जो दुर्गम भाग त्या भागामध्ये अतिशय मागासलेला आहे आणि अशा मागासलेल्या भागामध्ये एखादी आपण शाळा बांधत असतो आणि त्याची जर आपण प्रसिद्धी करायला गेलो तर मला प्रसिद्धी मिळणार आहे, मी शाळा बांधली म्हणून, परंतु तिथल्या समाजाला, तिथल्या लोकांसाठी शत्रू नवीन तयार होणार आहे की पुढचं मला काम करता येणार नाही. त्यांचं पाण्याचं असेल, लाईटचं असेल, रस्त्याचं असेल, ते काम मला करता येणार नाही, कारण मग अवेअरनेस होतो, बाजूचा इतर जो भाग आहे ते जागृत होतात आणि मग त्या समाजाच्या विकासाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून जास्त ह्या विकासाच्या कामात मी स्वतः प्रसिद्धी घेतलेली नाही आहे, मागे राहिलो. तर सर, तुम्ही समाज का सेवा करता यात तर काही शंका नाही आहे, परंतु सर, तुम्ही समाजसेवा करता करता अध्यात्म पण जोपासता. वारकरी संप्रदायासाठी सुद्धा तुम्ही खूप मोलाचं असं कार्य करता. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? वारकरी संप्रदाय म्हणजे असं आहे, अध्यात्मामध्ये मी सुरुवातीपासूनच त्याचा माझा कल आहे. कारण दऱ्याखोऱ्यात काम करत असताना माझ्यासोबत कोणी असो नाही तर नसो, तर कुठेतरी श्रद्धा ठेवून मला जर काम करायचं असेल तर मला तो विश्वास ठेवून त्या लोकांपर्यंत पोहोचता येतं. कुठे संकट उभी राहिली, काय झाली, तर मग आपण कोणाला हाक मारणार? आई वडिलांनंतर आपल्याला ज्याला हाक मारायची तो म्हणजे
परमात्माच असू शकतो आणि परमात्मा म्हणजे अध्यात्मातूनच साध्य होतो. आणि या अध्यात्मातूनच मला काम करण्यामध्ये जर समजा अपयश आलं तर तिथे ते एक ताकद अशी मिळते मला की आपण पुढे करूया, थांबायचं नाही, नाराजी येत नाही मला कधी. त्याच्यामुळे मला अपयशाचं काहीच वाटत नाही आणि तो अध्यात्माचा मला फायदा होतो. आणि त्याच्यामुळे अध्यात्मामुळे आपण वाईट कर्म करण्यापासून लांब राहतो. सर तुम्ही रात्री अपरात्री मी तुमचे बरेच वेळा स्टेटस पाहत असतो. तर तुम्ही रात्री अपरात्रीच्या सुमारास मोबाईलच्या टॉर्चच्या माध्यमातून गावागावांमध्ये ज्या गावामध्ये रस्ते नाहीत, लाईट नाही किंवा पाण्याची सुविधा नाही, शाळा व्यवस्थित नाहीत, शाळांमध्ये संगणक नाही, अशा शाळांमध्ये तुम्ही रात्रीचे जाता. तर रात्रीचा असा तुमचा एक थरारक अनुभव असेल तर तो प्लीज सांगा. असे अनुभव खूप आहेत माझे. ह्या समाजकार्यामध्ये जे सुरुवातीपासून जे ज्यांनी मला साथ दिली, अगदी अगदी नंबर 1, 2, 3 आपण असं म्हणतो, तर 1 पासून ज्यांनी मला साथ दिली ते माझे जीवश्च कंठस्थ रेवू अवकिरकर या आणि लक्ष्मण अवकिरकर या लोकांनी मला प्रचंड साथ दिली. आणि ज्या वेळेला रेवू अवकिरकर माझ्याबरोबर कुठेही रानावनात किंवा दऱ्याखोऱ्यामध्ये माझ्याबरोबर फिरायचे, यायचे, तर माझ्या वाटाड्या म्हणून तेच पुढे असायचे. अनेक वेळा अनेक संकट आलेली आहेत. जसं की आम्ही त्यावेळेला रात्रीच्या वेळेला त्या काळात आम्ही ते पुनाडेचा डोंगर असेल किंवा वैलीचा डोंगर असेल किंवा तौलीचा डोंगर असेल, अशा डोंगरांमधून आम्ही जायचो. तर असे अनेक प्रसंग आले की आम्हाला त्या ठिकाणी त्या त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलेलं आहे. परंतु अध्यात्माच्या ताकदीवरती आम्ही त्या आमच्या कामापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. तर सर तुम्ही बऱ्याचशा शाळा बांधलेल्या आहेत आणि त्या बांधून डिजिटल सुद्धा केलेल्या आहेत. तर त्याबद्दल काय सांगा? शाळा एखादी बांधली आणि म्हणजे त्याला म्हणतात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे मूलभूत सुविधा आपण दिल्या त्यांना, पायाभूत सुविधा. तर आता बाहेर जगामध्ये खूप ॲडव्हान्स शिक्षण झालेलं आहे, जिथे कॉम्प्युटर आलेले आहे. कॉम्प्युटरच्या युगामध्ये तिथल्या मुलांना जर आपण नुसतंच फळ्यावरती शिकवत राहिलं तर तेवढा त्यांची ग्रास्पिंग पॉवर किंवा तेवढा इंटरेस्ट त्यांचा राहत नाही. मग त्या ग्रामीण भागामधल्या, दुर्गम भागांमधल्या मुलांना डिजिटल एज्युकेशन म्हणजे काय, जे दृकश्राव्य म्हणजे बघायचं आणि इंटरेस्टिंग असं पोर्शन तयार करून तो पडद्यावरती दाखवायचा, स्क्रीनवर दाखवायचा. म्हणजे त्याचं तसंच त्यांचं संगणकाच्या माध्यमातून त्यांना काही शिक्षण द्यायचं. म्हणजे अशा पद्धतीने शिक्षण घेऊन तो अजून ह्या आताच्या काळाला तो सामोरा जाऊ शकतो. नाहीतर तो ग्रामीण भागातला जेव्हा तो प्रतिस्पर्धी म्हणून बाहेर जगात जाईल त्यावेळेला तो पूर्णपणे मागे पडेल. त्याला संगणक पण कळणार नाही काय आहे तो. म्हणून आम्ही डिजिटलकडे जास्त वळलेले. सर तुम्ही मगाशी म्हटलात तुम्ही गेली 40 वर्ष समाजसेवा करतोय. तर सर तुमचं पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी तुम्ही खर्च केला असं म्हणायला हरकतच नाही. बरोबर आहे. कसं आहे, हे समाजकार्य जे आहे, समाजकार्यात आणि राजकारणामध्ये मोठा फरक काय आहे की समाजकार्यामध्ये जर आपण आपला जर उद्देश पूर्णपणे क्लिअर असेल तर आपण समाजकार्यामध्ये आपण घेतलेलं काम त्या कुठच्याही वाडी वस्तीपर्यंत असेल, कुठच्याही भागामध्ये घेतलेलं काम पूर्णपणे करण्याची एक ताकद आपण ठेवली असेल तर ते काम झाल्यानंतर आपल्याला जो शारीरिक आनंद होतो, आंतरिक आनंद जो होतो, त्या आनंदामुळे काय होतं, दुसऱ्या कामाची आपल्याला स्फूर्ती मिळते. मग ते आपल्याला आपल्या मनाला सक्सेस जो मिळतो त्या सक्सेसने आपण पुढे पुढे जातो. आणि पुढे गेल्यामुळे काय होतं, ते तुमचा
समाजकार्यामध्ये खंड येत नाही. आणि 1, 2, 3, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष कधी तुमची संपतात कळत नाही. मला 40 वर्ष कधी आणि मला समजतंय. कारण काय, वंचित लोकांचा वंचित लोक जे आहेत, वंचित समाज जे आहेत, ते अद्याप आहेत ह्या 21व्या शतकात सुद्धा. आणि तो जो ते आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहणार आहे. जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आम्हाला कार्य हे करायचंच आहे. संतांची एक विचार आहे, धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. तर सर, जसं परमार्थामध्ये अनेक साधू असतील, संत श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, असे अनेक संत संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, असे अनेक संत की परमार्थामध्ये प्रत्येक साधू जर खरा असेल, वक्ता जर खरा असेल, तर त्याला अडचणी येते. आणि समाजसेवेमध्ये पण तेच आहे. जर जो वक्ता समाजसेवक खरा असेल, त्याला अडचणींना, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याला अडचण सुद्धा येते. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अडचणी हा बघा, समाजकार्य असो तर ते कुठचंही असो, अडचणी ह्या येणारच आहे. अडचणींना आपण जर सामोरं जाऊन जर आपण पुढे आपल्या कामामध्ये मार्ग शोधला नाही तर काम होणार नाही. मग तिथेच आपण थांबणार आहोत. मग ते समाजकार्य होत नाही. समाजकार्य म्हणजे टाइमपास नाहीये. समाजकार्य म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग नाहीये. समाजकार्य म्हणजे तुम्ही फावल्या वेळात करण्याचा उद्योग नाही. समाजकार्य हे असं आहे की त्याला तुमची जीवनाची किंमत मोजावी लागते. जे माझा स्वतःचा विश्वास आहे, जे संत तुकारामांनी, जे संत ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या जीवनाची पूर्ण किंमत मोजून समाजाला मार्ग दाखवला, ती मोठी समाजसेवा आहे. अध्यात्मातून ते आले तर ती मोठी समाजसेवा आहे. अगदी सक्सेस समाजसेवा आहे. ते त्याच्यासाठी पूर्ण त्याने जीवन मोजलेलं आहे. पूर्ण त्याने जीवन त्याच्यासाठी दिलेलं आहे. समाजसेवा हे तसंच आहे. तुम्हाला मध्ये कुठे न थांबता पुढे जाणं हे गरजेचं आहे. आणि समाजसेवेला तुम्हाला कुठेही अध्यात्म असेल तर तुम्ही थांबू शकत नाही. तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण करूनच मागे जा. सर, दुपारी मी तुमचा स्टेटस पाहिला आणि त्या स्टेटसने मला तुमचा सक्त असा अभिमान आहे. तर सर, ती घटना जी आहे ती पाली गावामध्ये, ती आम्हाला जरा अं, म्हणजे चांगली माहिती देऊन ती आमच्यापर्यंत जरा सांगाल? पालीमध्ये हे अशी अनेक घटना घडलेल्या आहेत. अनेक गोष्टी केलेल्या आहेत. हे एक गोष्ट पुढे आली. हे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की वारसबोडण म्हणून पालीमध्ये जे गाव आहे, त्या वारसबोडणमध्ये जी वाडी आहे, ती वाडी पालीपासून 9 किलोमीटर अंतरावरती. आणि त्या वाडीपर्यंत पोचायचं म्हणजे प्रचंड डोंगर आहेत. 3 डोंगर येतात मध्ये, नदी येते एक छोटी. हे सगळं क्रॉस करून तिकडे जावं लागतं. जेव्हा तिथले एक मुख्याध्यापक मला भेटले, नरोटे सर मला भेटले, आणि तिथल्या शाळेची कैफियत माझ्याकडे प्रचंड मांडली त्यांनी की तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाहीये, असं तसं मला भरपूर तिथल्या कैफियत म्हणजे परिस्थिती त्यांनी सांगितली. त्यावेळेला मग मी म्हटलं चला मी तुमच्याबरोबर येतो. आणि त्यावेळेला मी जेव्हा बघायला गेलो तेव्हा ही परिस्थिती मला कळली की अरे इथे तर शाळा 4थी पर्यंतच होती आणि पुढे 5वीतली मुलं कुठे जातील. मग 5वीतल्या मुलांना हे 9 किलोमीटरचं अंतर चालत जाऊन त्यांना पालीमध्ये शाळेमध्ये यावं लागतंय, हे मला समजलं. म्हणजे पालीमध्ये म्हणजे ते दुसऱ्या गावामध्ये जाऊन त्यांना शिक्षण घ्यावं लागतं 7वी पर्यंत. मग अशा परिस्थितीत ह्या मुलांना प्रतिकूलतेमध्ये जर ठेवलं तर पुढचं एज्युकेशन होणारच नाही. तर ज्यावेळेला ही पालीची शाळा, मी एम्पॅथी फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे की जे सामाजिक कार्यामध्ये अग्रगण्य आहे, त्या संस्थेला ही परिस्थिती प्रत्यक्ष दाखवली. संस्थेने माझ्यावरती परिस्थिती सोडली की तुम्ही ते निर्णय घेऊन करा ते काम. आणि मी ते काम त्यांच्या सहकार्याने पूर्ण केलं. आणि पूर्ण केल्यानंतर जेव्हा ते आम्ही बाहेर पडलो, ती शाळा नंतर आम्ही डिजिटल पण केली होती सारथी फाउंडेशन कडून. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो त्याच्यानंतर काही दिवसातच घटना घडली की तिथे एक 9वी मधली मुलगी आमच्या धोंडू बावदाणे साहेबांची नात, तिथे लाईट नसल्या कारणाने
तिला ते रात्री 3 वाजता कळलं नाही तिला साप वगैरे कुठे आला. त्याच तिला ते साप चावला आणि साप चावल्यानंतर सगळा आरडाओरडा झाला सगळा. आणि त्या मुलीला डॉक्टरचा उपचार मिळायला उशीर झाला. पालीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोचायला उशीर झाला आणि ते म्हणजे ते पोचेपर्यंत ते विष पूर्ण तिच्या अंगात उतरलं होतं. आणि मग तिथे तो उपचार झाला नाही म्हणून त्यांना अलिबागला तिला न्यावं असे डॉक्टरांनी सांगितलं. आणि तिथे नेत असताना ती वाटेमध्येच तिची प्राणज्योत मावळली आणि खूप वाईट घटना झाली. म्हणजे मला अंगावर काटा आला त्यावेळेला की अरे या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन आपल्याला पणाला लावायला लागतंय. एवढ्या छोट्या मुलीला पण त्याची किंमत मोजावी लागली. खूप वाईट वाटलं. आणि मग मी ठरवलं की आता इथे काहीतरी करावं लागेल. आपण काय मोठे धनाढ्य नाही आहे की पटकन येणार रस्ते बांधून दिले किंवा लाईट दिलं. पण माझ्याकडे इच्छाशक्ती एवढी आहे की मी त्यावर मार्ग काढू शकतो. मग काहीतरी मी करू शकतो. हे माझ्याकडे 1001% आहे. मग तो डोंगर असो नाही तर अजून तिथे समुद्र असू दे, माझ्याकडे इच्छाशक्ती मजबूत आहे. आणि मग तिथल्या लोकांची मदत घेऊन आपण तो रस्ता, कच्चा गाव आहे ना, पण कच्चा 9 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे आपण त्या वारसबोडत पासून ते पालीपर्यंतच्या मुख्य रस्त्यापर्यंत पूर्ण कच्चा रस्ता बांधून दिलेला आहे. सर, त्या व्हिडिओमध्ये असंही आहे की ते काम जे रस्त्याचं आहे ते रात्री व्हायचं आणि त्यामार्फत तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे सुद्धा टाकले. काय आहे, तो रस्ता म्हणजे जंगलातून जाणारा रस्ता होता आणि फॉरेस्टच्या अंडर असलेलं संपूर्ण ते जंगल होतं. तुम्ही एक झाड जरी तोडलं, एका झाडाला जरी हात लावला तरी फॉरेस्टवाले तुम्हाला अटक करतात किंवा कायदेशीर कार्यवाही होते. आणि आम्हाला ते अनुकूल आहे, म्हणजे ते योग्य आहे. जंगल वाचलं पाहिजे. पण हे जंगल यांच्या मुळावर येऊन बसलं होतं. ह्या मुलांची, तिथल्या गावातल्या मुलांची लग्न होत नव्हती. तिथे काही घरांमध्ये लाईट नव्हती. त्याच्यामुळे त्या गावामध्ये मुलांना मुली देत नव्हते कोण. अशी भयानक परिस्थिती होती. ती मुलं 32, 34, 35 वर्षाची, 38 वर्षाची मुलं मला सांगायचे, सर आम्हाला मुली देत नाहीत कोण, आमच्याकडे लग्न होत नाही आमची, कारण ही परिस्थिती आहे. आणि त्याच्यातून ही मुलगी हातची गेली होती. हे सगळे गोष्टी ज्या घडल्या त्याच्यामुळे मग आम्ही तो फॉरेस्टचा त्रास होऊ नये म्हणून रात्री 8, 8:30ला काम सुरू करायचो. पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही ते काम पूर्ण करायचो. जेवढं होईल तेवढं रात्री पूर्ण करून तो रस्ता होईल तेवढा आम्ही तो पुढे नेला. आणि असं जवळ 50 दिवस काम केलेलं आहे ते. त्याच्यानंतर मग आता लागणारा जो पैसा होता, JCB लावला होता आम्ही. आता JCBला पैसा तो माझ्याकडून मी पूर्ण जास्तीत जास्त प्रयत्न करून देत होतो. तो पैसा जेव्हा माझ्याकडून संपला तर मी LICच मोडून टाकली. मग काय करायचं, म्हणजे म्हटलं काम नाही थांबायचं. कारण काय, ते लोक म्हणायला लागले की आम्ही तिथल्या सभापती आहेत पंचायत समिती, ते आपल्याला मदत करायला तयार आहेत. थोडेसे पैसे आम्ही, म्हटलं तिथून पैसे कोणाकडून घेऊ नका. तुम्हाला थोडीशी पैशाची मदत करतील आणि आयुष्यभर तुम्ही त्यांच्या ऋणाखाली राहाल आणि ते तुम्हाला राजकारणामध्ये वापरून घेतील. मला ते नको होतं आणि मला ते करायचंच नाही. मग तो विकास होणार नाही, तो आपला अपयश होणार आहे. आणि म्हणून मी ते न करता मग LIC मोडून ते काम पूर्ण करून घेतलं त्यावेळेला. तर असे जे स्वतःचे LIC मोडून समाजासाठी ते देतात, असे समाजसेवक समाजामध्ये खूप फार कमी आहेत. कारण की हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम या ऋणीप्रमाणे जे स्वतःचा जीवाची पर्वा न करता स्वतःची LIC मोडून समाजासाठी जे कार्य करतायत, खरंच असे रत्न समाजामध्ये जन्माला येण्यासाठी बहुजन्माचं पुण्य लागतं. कारण तुकोबारायांचा एक अभंग आहे, तो अभंग आहे तुकोबारायांचा. त्या अभंगाचं आहे की जन्माला सात्विक मुलं आली पाहिजेत आणि सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत श्रवण करणारी पिढी जन्माला आली पाहिजे. आणि त्याचबरोबर जो धर्माचा जो कार्य करतो, धर्मासाठी जो लढतो, समाजासाठी जो लढतो, तुकोबाराय त्यांना धन्यता न देता त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात सर्व. कारण त्यांचा बहुमूल्य असा वाटा आहे. कारण की बघा सर, संस्कार हे घरातूनच व्हावे लागतात. ज्याप्रमाणे तुम्ही आज समाजामध्ये कार्य करताय त्याप्रमाणे
कोणी नेता असेल किंवा कोणी आमदार असेल, खासदार असेल, सरपंच असेल, असे लोक पण असं कार्य करत नसतील. असं कार्य तुम्ही करता. तर तुम्हाला पण एक वेळेस असं लोकांनी सांगितलं असेल, की आमच्या पक्षामध्ये या किंवा आमच्या पक्षात जाहीर प्रवेश करा. तुम्हाला आमदारकीचं तिकीट देतो, खासदारकीचं तिकीट देतो, असं तुम्हालाही सांगितलं असेल. मग तुम्ही त्यावर काय विचार केलात आणि काय प्रतिसाद दिलात त्यांना? बघा कसं आहे माहितीये का, आता एक उदाहरण दिलं मी या रस्त्याचं. अशा 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 अनेक घटना घडलेल्या आहेत. उमरीचा रस्ता जेव्हा मी बांधला म्हणजे कच्चा रस्ता होता. तिथला माझा एक खूप आवडता माझा कार्यकर्ता गणेश खरात उमरीचा, तो माझ्या मागे लागला सर. आणि 25 वर्ष आधीपासून तो तिकडचा तो संपूर्ण समाज, सुतार समाज होता तिकडे, आदिवासी समाज होता, धनगर समाज होता, सगळे माझ्या मागे लागले होते. सर ह्या रस्त्याचं काहीतरी करा. आणि त्या रस्त्याचं मी काम करण्यासाठी सुद्धा मी त्यावेळेला, मला आठवते, एक माझा पीएफ मी मोडलेला होता. त्यावेळेला मी पीएफ वापरला. तर तो जो भाग आहे, म्हणजे हे अशी जी आपण कामं करतो, तर ह्या कामामध्ये राजकारणाला मी कधीच किंमत दिलेली नाही. कोणी मला आमदारकीचं तिकीट देईल किंवा कोणी मला बोलवणार आहे किंवा कोणी मला जिल्हा परिषदमध्ये घेणार आहे, जर हे मी समोर त्यांच्या समोर गेलो असतो आणि जर बोललो असतो तर मला ते सहज घेतलं असतं. तटकरे साहेबांशी माझा संबंध खूप चांगला होता आणि अगदी ते मला खूप मानायचे सुद्धा. पण मी त्यांचा गैरफायदा कधीच उचलला नाही, घेतला पण नाही. कोणत्याही राजकारणी लोकांचे माझे जे संबंध चांगले होते, माणिकरावजी जगताप साहेबांचे होते, गोगावले साहेबांचे होते, तटकरे साहेबांचे, पण मी यांचा कधी गैरफायदा घेतला नाही. म्हणजे एक मिनिट सर, आणि म्हणजे तुमचं असं वाक्य आहे की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. मला कुठचंही तिकीट नकोच होतं. तिकीट मागण्यासाठी मी कधीच कुठचं काम माझा शोच केलं नाही. कुठचा रस्ता बांधला, शाळा बांधला, काय केलं, तर त्याचं मी जास्त बाहेर पेपरबाजी, चॅनलवर इकडे तिकडे मी शोबाजी केली नाही. त्याच्यामुळे अगदी बाजूच्या वाडीला सुद्धा कळायचं नाही की जंगले सरांनी काय काम केलं. ते 2-3-6 महिन्यांनी, वर्षांनी कळत असेल. हळूहळू 40 वर्षात लोकांना समजून गेलं, आता सगळ्यांना समजलंय. परंतु मी कधी ते काम झालं म्हणून मला काहीतरी होईल, तिकीट मिळेल म्हणून मी जास्त शो केलाच नाही कधी. त्याच्यामुळे मी राजकारणाला पूर्णपणे इंटरेस्टेड नव्हतोच तेव्हाच. सर, आम्ही आमच्या आजोबांकडून लहानपणापासून तुमच्याबद्दल ऐकतोय. तर तुम्ही अपंगांसाठी खूप मदत केलेली आहे. अपंगांसाठी खूप बहुमूल्य असं कार्य अपंगांसाठी केलेलं आहे. प्लस तुमचे फेसबुकला एक फोटो पण आहेत. आपले गुरुवर्य ब्रह्ममूर्ती संतोष बाबा महाबळे हे पण त्या याच्यामध्ये आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अपंगांबद्दल? आणि अपंगाचं कार्य जे आहे ना, मी 85 पासून या सामाजिक कार्यामध्ये पडलो असलो तरी 82 पासून मी अपंगांचं काम करत होतो. 82 ला माझे जे सामाजिक गुरु जे आहेत, श्री तुषारजी पितळे, हे खूप अपंगांचं कार्य करायचे. आणि त्यांच्या अपंगांच्या कार्यामधून मी स्फूर्ती घेतली आणि तेव्हापासून मी सुरू केलं त्यांच्याबरोबर कुठे कुठे काम करायला. आणि त्या ह्याच्यातून माध्यमातून मला मग पुढे जाऊन नॅशनल इंडियाशी संबंध आला. जी अपंगांची संस्था आहे मोठी मुंबईमध्ये, चेंबूरला, त्या संस्थेशी माझा खूप चांगला संबंध आला आणि त्या संबंधातून मला त्यांचा सपोर्ट चांगला मिळाला या अपंगांचं कार्य करायला. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी त्यांचे अपंगांचे शिबिर घेतले, अपंगांना मदत करण्यासाठी पुढे आलो. जास्तीत जास्त व्हीलचेअर द्या, ट्रायसिकल द्या, कॅलिपर्स द्या, कोणाचे ऑपरेशन्स असतील, जयपूर फूट असेल, असे वेगवेगळे त्यांना साहित्य त्या त्या भागामध्ये, दुर्गम भागामध्ये आम्ही नेऊन त्यांना पोचवलेले आहे. मगाशी तो अभंग मला आठवला नाही, पण तो सर आता आठवला, कारण की तो अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तर सर, तुमचा वेळ भरपूर घेतला, तर एक मला लास्टचा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आत्ताच्या या युगामध्ये तुम्ही पाहतात की आपल्या समाजामध्ये पण खूप भयानक परिस्थिती आलेली आहे, की गेल्या 5-6 वर्षाच्या अगोदर
बापाचा खांदेकरी मुलगा होता, पण आत्ताच्या या स्थितीमध्ये व्यसनांमध्ये मुलं एवढी रमलेली आहेत की या 4-5 वर्षात पूर्ण परिस्थिती उलटी झालेली आहे की मुलाचा खांदेकरी बापाला व्हावं लागतं. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही आपल्या समाजातील तरुण तरुणींना काय उपदेश कराल आणि काय सांगाल? बघा, सांगायचं झालं या बाबतीमध्ये तर खूप आहे. कारण 40 वर्ष ज्या दुर्गम भागामध्ये मी गेली 40 वर्ष काम करतो, त्या भागाचा विकास म्हणावा तसा होत नाहीये. आदिवासी समाज असेल किंवा इतर पण दुर्गम भागामधले उपेक्षित समाज आहेत. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी अशी परिस्थिती का होते? बघा कसं आहे, ज्या वेळेला आपले बाबा आमटे साहेब ह्यांना जेव्हा स्वतःला कुष्ठरोग्यांचा दुःख जे आहे ते स्वतःला समजण्याकरता त्यांनी स्वतःला कुष्ठरोग्याचे इंजेक्शन मारून घेतलेले आहे. ते स्वतः कुष्ठरोगी झाले. अपंगाचं दुखणं जे आहे ना, ते जर समजायला पाहिजे असेल तर आपण स्वतः अपंग व्हायला पाहिजे, तरच आपल्याला कळणार आहे की त्याच्या पायाचं दुखणं काय आहे खरं. तसंच या 40 वर्षाच्या पिरियडमध्ये जर मी शाळा जिथे बांधलेली तिथे दुसरं काहीच होत नाहीये, जिथे मी तलाव छोटा बांधलेला आहे तिथे दुसरा तलाव चांगला होत नाहीये, सरकारच्या माध्यमातून असेल किंवा कोणत्याही माध्यमातून, जिथे मी कच्चा रस्ता बांधला तिथे पक्का रस्ता व्हायला 10-10, 20-20 वर्ष लागतात. मग तिथला असलेला समाज हा असा का राहिला, म्हणजे असं का होतंय ह्याचा अभ्यास करण्यासाठी मी त्यातून सर्वे केला. इलेक्शनच्या माध्यमातून मी त्यावेळेला पाहिलं की स्वतःच आपण एकदा यातून जाऊया, आणि मी स्वतः विधानसभेला उभा राहिलो होतो आणि विधानसभेत उभा राहून संपूर्ण हा भाग, रायगडचा भाग मी पिंजून काढला. रात्री अपरात्री मी भरपूर ते भाग स्वतः पाहिले. खूप वाईट वाटलं. समोर कसे लोक येतात पैसे मागायला, काय करायला. मी त्यांना एवढं सांगितलं, तुम्ही माझ्याकडे एज्युकेशनसाठी काहीच मागत नाहीये, तुमच्या शाळेसाठी काय मागत नाहीये, तुम्ही काय मागता माझ्याकडे पैसे कशासाठी? तुम्ही दारू पिणार वगैरे ह्या गोष्टी करणार तुमचं, तर तसलं काय मी करू शकणार नाही. तुम्ही मला मतदान करू पण नका, मला गरज नाही त्या मताची. मला फक्त तुम्हाला बघायचं होतं तुम्ही काय करता ते. अनेक वाड्या वस्त्यांवरती गेलो तर तरुण तरुण पोरं दारू पिऊन आडवे झालेले. तर यांना दारूला पैसे दिले कोणी त्या इलेक्शन मध्ये? ह्या मुलाने स्वतःचे पैशाचे दारू पिऊन आडवे झाले का? नाही ना. मग ह्यांना पैसे दिले कोणी? हे आडवे कसे झाले? ह्यांना जेवणं बिवणं अगदी म्हणजे पार्ट्या कशा काय व्हायला लागल्या? असे ही तरुण पिढी ही पूर्ण अशी वाहून गेलेली आहे. पैसे नको तिथे पैसे घेऊन हे स्वतःच्या शरीरामध्ये नको ते पदार्थ घालून ते त्यांना मतदान करून मोकळे झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांना जेव्हा स्वतःसाठी शाळा, लाईट, पाणी, रस्ते जे मूलभूत सुविधांसाठी जेव्हा मागणी करायची असते तेव्हा त्यांना तेवढा अधिकार राहतच नाही. आणि त्याच्यावर अधिकार नसल्यामुळे पिढ्यानपिढ्या त्यांना त्याच साध्या साध्या गोष्टीसाठी, रस्त्यासाठी म्हणा, पाण्यासाठी म्हणा, पिढ्यानपिढ्या त्यांना तेच करावं लागलं जे पहिले करत होते. डोक्यावरचा हांडा काय 50 वर्षामध्ये खाली उतरलाच नाही. असे कित्येक वाड्या वस्त्या आहेत. आणि कोणी हक्काने जाऊन पुढाऱ्यांकडे म्हणा, राजकारणी माणसांकडे म्हणा, कोणाकडे जाऊन ते बोलू शकत नाहीत की आम्हाला हा रस्ता द्या, नाही तर मग आम्ही करणार, आंदोलन करणार वगैरे. त्याची ताकद नाही राहिलेली आहे, कारण हे पैसे आधीच खाऊन बसलेले असतात हे लोक. त्याच्यामुळे हे सगळा अभ्यास माझा झालेला आहे. त्याच्यामुळे हे लक्षात आलं की याचा विकास इथे अडकलेला आहे. त्याच्यामुळे यांना कुठेतरी स्वतःचाच निर्णय घेऊन स्वतःला खंबीर बनवावं लागेल की नाही, आपल्याला शाळा चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, तर येणाऱ्या पिढ्या सुद्धा आपला त्या रस्त्यातून चांगल्या ठिकाणी जाईल, शाळा चांगली शिकेल आणि आपली पिढी, समाज पुढे निघून जाईल. हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. तर सर, खूप खूप धन्यवाद. तुमचा वेळात वेळ काढून बहुमूल्य असा तुमचा वेळ. आज महिनाभर मी तुमच्या पाठीमागे लागलो होतो, पण तुमचं सामाजिक कार्य असं होतं की तुम्ही एक दिवस घरी नसता, पण आज वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला तुम्ही भेट दिलीत आणि आपल्या जीवन प्रवासाबद्दल, आपल्या सेवेबद्दल आम्हाला 4 गोष्टी सांगितल्यात.
तुमचं हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बाबांच्या आशीर्वादाने इथवर आलो. तर चला तर मग आज नवीन चेहरा तुम्हाला मी दाखवला आपल्या चॅनलवर. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून पुढे समाजामधील कीर्तनकार, प्रवचनकार, गुरुवर्य किंवा समाजसेवक अशा व्यक्तींची आपण निश्चित भेट घेऊन या व्हिडिओला जसा तुमचा प्रतिसाद येतो त्याप्रमाणे समाजामध्ये कार्य करणाऱ्या अध्यात्म असो किंवा समाजसेवा असो असं कार्य करणाऱ्या लोकांना आपण भेटून त्यांचा जीवन प्रवास, त्यांची सेवा कशी कोणत्या प्रकारे आहे त्याप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल, सरांचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. आणि कमेंट करायला विसरू नका, सरांना प्रतिसाद द्यायला विसरू नका. इथेच थांबतो. सर्वांना रामकृष्ण हरी, जय हरी.